मंगल भवन आमंगल हारी उमा सहित जही जपत पुरारी मंगल भवन मंगल हारी उमा सहित चले जपत पुरारी भक्त गुरु पद पदुम परागा सुरुचि सुभाष सरस अनुरागा सकृति संभूत विमल मोती मंजुल मंगल मोद प्रसूति मंगल भवन मंगल हारी उमा सहित चले जपत पुरारी उच्च मंगलमय संत समाजु जो जग जंगम तीर्थराज राम भगति जह सुरसरि धारा सरसहि ब्रह्म विचार धारा हम मंगल भवन मंगल हारी उमा सहित चले जपत पुरारी विधि निषेध मय कली मनहरणी करम कथा हरिहर कथा विराजत वेदी सुनत सकल पुत मंगल भवन मंगल हारी उमा सहित चले जपत पुरारी सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राजा रामचंद्र भगवान की पवन पुत्र हनुमान संत श्री गजानन महाराज की जय श्री जानकी वल्लभो विजयते प्रथम सोपाने बालकांडः कणाकणामध्ये ज्याचा अखंड वास आहे असे भगवान श्री रामचंद्र प्रभू पवनपुत्र हनुमान जी ज्यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने संत गजानन महाराज मंदिर वर्णा परिसर समस्त पंचक्रोशीच्या सेवेने साकारणारा हा भव्य दिव्य ज्ञान यज्ञ संत गजानन महाराज राम भक्त होते म्हणून मंदिराच्या सर्व मंडळीला मला भेटायला आल्यानंतर सांगितलं की राम कथा ठेवा आणि रामकथेचा हा योगायोग सुयोग किती दिव्य आणि महान आहे। याच वर्षी 22 जानेवारीला अयोध्येच्या भव्य दिव्य राम मंदिरामध्ये
रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. ज्या प्राणप्रतिष्ठेला मी स्वतः उपस्थित होतो आपल्या जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून, आणि म्हटलं आपल्या वर्णा येथे भव्य दिव्य गजानन महाराजांचं मंदिर बनलेलं आहे. महाराज राम भक्त होते म्हणून सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं की आपल्याला राम कथा ठेवायची आहे. ते भागवत कथा ठेवण्याच्या हेतूने आले होते. परंतु गजानन महाराजांना जेवढी राम कथा आवडेल तेवढी कोणती कथा आवडणार नाही. महाराजांचं जीवन राममय होतं. ते विदेही संत होते आणि त्या संतांच्या चरणाजवळ बसून तुम्ही रामकथा श्रवण करत आहात. तुम्ही तुमचं सुद्धा सर्वांचा हो भाग्य आहे, भाग्यशाली आहे. जो जो या कथेला येईल तो परम भाग्यशाली आहे. रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचं वर्ष, त्या वर्षी आपल्याही गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, सोबतच श्रीराम कथा, असा अनंत पटीने योग आपल्या परिसराच्या तुमच्या सर्वांच्या भाग्यामध्ये आलेला आहे. म्हणून त्याचा पुरेपूर लाभ आपल्याला घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. आज आपण पवित्र रामकथेला प्रारंभ करत आहोत. वर्णानाम अर्थसंघानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच करतारो वंदे वाणी विनायको. अक्षर, अर्थसमूह, रस, छंद आणि मंगलाला करणारी, मंगल देणारी सरस्वती आणि संकटाचं नाशन करणारे भगवान श्री गणेशाची आपण वंदना केलेली आहे. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्याम विना न पश्यन्ति सिद्धा स्वांतस्तमीश्वरम. श्रद्धा आणि विश्वास स्वरूप श्री पार्वतीजी आणि शंकराच्या चरणाची वंदना करतो. ज्यांच्याशिवाय सिद्धगण आपल्या अंतकरणामध्ये स्थिर ईश्वराला पाहू शकत नाही, अशा एक भवानी शंकराची वंदना. वंदे बोधमयम नित्यम गुरुम शंकर रूपिणम यमाश्रितो हि वप्रोपी चंद्र सर्वत्र वंदिते. ज्ञानमय नित्य शंकर स्वरूपी गुरुची वंदना केली. सद्गुरूचं आणि गुरुचं स्वरूप एक आहे आणि सद्गुरूचं आणि भगवान शंकराचं स्वरूप एक आहे. संत गुरुस्वामी तुलसी बाबांचं हे रामायण आहे. ते म्हणतात ज्ञानमय नित्य शंकरूपी गुरुच्या चरणाची वंदना करतो, ज्यांच्या आश्रयाने अरे वाकडा असणारा चंद्रमा सुद्धा सर्वत्र वंदनीय झालेला आहे. रामकथा श्रवण केल्यानंतर तुम्ही कसेही दुर्गुणी गुणी कसेही असाल, रामकथेनं तुम्हाला सद्बुद्धी सद्गुण प्राप्त होतील. सीताराम गुणग्राम पुण्यारण्य विहारिनो वंदे विशुद्ध विज्ञानो कवीश्वर कपीश्वरो. सीताराम गुणग्राम पुण्यारण्य विहारिनो. तुलसीदासांनी श्री सीतारामजीच्या समूहरूपी पवित्र वनामध्ये विहार करणारे विशुद्ध विज्ञान संपन्न कवीश्वर वाल्मिकीजी आणि कपीश्वर हनुमानजीची दोन्ही रामायण कर्त्याच्या चरणाची वंदना केली. उत्पत्ती स्थिती आणि संहार करणारी, क्लेशाला हरणारी, संपूर्ण कल्याणाला करणारी भगवान श्री रामचंद्राची प्रियतमा श्री सीताजीच्या चरणाची वंदना. सीतेच्या चरणाला सुद्धा नमस्कार. त्याच्यानंतर वंदेहम तमशेष कारण परम रामाख्यमीशम हरिम. ज्यांच्या वशीभूत माया आहे, ब्रह्मादी देवता असुर ज्यांच्या सत्तेनं
सर्व काही चालत असते असे सत्ताधीश परमात्मा राम, ज्यांचं एकमात्र स्मरण केल्यानंतर आपण संसार सागरातून तरुण जात असतो. राम सर्वांचं कारण आहे, सर्वश्रेष्ठ आहे. भगवान श्री हरी श्री रामाच्या चरणाची वंदना केलेली आहे. अनेक पुराण वेद शास्त्र संमत रामायणामध्ये वर्णित असणारी, अन्यत्र कुठे उपलब्ध नसणारी श्री रघुनाथाची कथा तुलसीदासांनी आपल्या अंतकरणाच्या सुखासाठी, स्वतःला सुखी होण्यासाठी, स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा. तुलसीदासांना कोणीतरी विचारलं की हे रामायण लिहिलं कशासाठी? वाल्मिकीने तर याच्या अगोदर लिहिलं होतं रामायण. ते म्हणाले मी जगाला सांगण्यासाठी लिहिलं किंवा नाही हा प्रश्न वेगळा आहे, पण त्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा. माझ्या अंतकरणाला रामचरित्र लिहिल्यानंतर जी शांती मिळाली, मी माझ्या स्वतःच्या सुखाच्या प्राप्तीसाठी रामायणाची गाथा लिहिली. ज्यांच्या स्मरणाने सर्व कार्य सिद्ध होतात, जे गणाचे स्वामी आहेत, हत्ती पसारक ज्यांचं सुंदर मुख आहे, बुद्धीची रास आहे, अशा गुणाची खान भगवान श्री गणेशाची वंदना केली. ज्यांच्या कृपेनं मुका बोलू शकतो, लंगडा चालू शकतो, दुर्गम पहाडावर चढू शकतो लंगडा, कलियुगामध्ये सर्व पापाला जाळणारी भगवान श्रीराम चंद्रप्रभूची दिव्य आणि द्रवित करणारी कथा आहे. भगवंताच्या कृपेनं काय होते? सर्व काही होते. जाकी कृपा पंगो गिरी लंगे, जाकी कृपा पंगो गिरी लंगे, अंधे को सब कुछ दर्शाए, अंधे को सब कुछ दर्शाए, चरण कमल वंदो आजिराई, चरण कमल वंदो आजिराई, चरण कमल वंदो आजिराई. ओ श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. जाकी कृपा पंगु गिरि लंघे, अंधे को सब कुछ दर्शाई, चरण कमल बंदो हरिराई. संत सुरदासांचे वचन आहे. गोस्वामी म्हणतात मूक होई वाचाल पंग, चढई गिरीवर गहन. मुका बोलू शकतो, लंगडा पर्वतावर चढू शकतो, ज्यांची कृपा झाल्यानंतर अशक्य असं काहीच नाही. अशा श्रीरामाच्या चरणाशी वंदना केलेली आहे. ज्यांच्या स्वरूपाचं वर्णन नील सरोवर श्याम, तरुण अरुण वारी जनयन करवसु, मम उरधाम सदा क्षीरसागर शयन. आता गुरुवंदना करतात. बंधु गुरु पद पंकज, कृपा सिंधु नर रूप हरि, मोहतम पुंज जासु वचन रवि कर निकर. बंधु गुरु पद पदुम परा, सुरुचि सुबास सरस अनुराग. समन
वंदहु गुरुपद पदुम परागा सुरुचि सुबास सरस अनुराग। श्री गुरु महाराजांच्या चरणाची वंदना आहे। आपणही आपापल्या गुरु महाराजांचं स्मरण करून त्यांच्या चरणाची वंदना करा। श्री गुरु चरणाची वंदना केली। ज्यांची रज मस्तकाला लागल्यानंतर वासनामय संसाराची निवृत्ती होते, सुगंध तथा अनुराग रूपी रसाने परिपूर्ण असणारी त्यांची चरण रज आहे। महापुरुषाची चरण रज। रामचरित मानसाचा प्रारंभ गोस्वामीजी करत असताना गुरुपद रज मृदु मंजुलांजन नयनामी अद्रिग दोष विभंजन। श्री गुरु महाराजांच्या चरणाची रज आपण जर त्या ठिकाणी आपल्या मस्तकावर धारण केली तर आपल्या अंतकरणातील अनंत दोष निघून जात असतात। नंतर गोस्वामी पृथ्वीतील देवता ब्राह्मणाची वंदना केलेली आहे। नंतर संत समाजाची वंदना केलेली आहे। संत समाज, संत समाजाची वंदना केल्यानंतर कसे संत? अरे संताचे वस्त्र घातले म्हणजे कोणी संत होत नाही। जटा जूट माळा गंध टिळे लावले म्हणजे कोणी संत होत नाही। आणि जो आचरण करत असतो तो संत असतो। आणि आचरण करणाऱ्या संतांच्या वाणीतून जर तुम्ही रामायण कथा श्रवण केली तर तुम्हाला त्याचा लाभ 100% होत असतो। असंताच्या वाणीतून तुम्ही किती पोथी पुराण ऐका त्याचा लाभ होणार नाही। परंतु संतांचं लक्षण सांगितलं कसे संत असतात। साधु चरित शुभ चरित कपासु निरस विशद गुणमय फल जासु। निरस विशद गुणमय फल। साधु चरित शुभ चरित कपासु निरस विशद गुणमय फल। मंगल भवन मंगल हरि उमा सहित जय जगन पुरारी। मुद मंगलमय संत समाज जो जग जंगम तीरथ राग भक्ति सुर सरिधार सरसहि ब्रह्म विचार। मंगल भवन मंगल हरि उमा सहित जय जगन पुरारी। साधु चरित शुभ चरित कपासु। संतांचं चरित्र कशा प्रकारे असतं ते सांगतात। संतांचं चरित्र कापसाप्रमाणे असतं। जसा आपला कापूस असतो तसं त्यांचं चरित्र असतं। कापूस कसा असतो? एकदम शुभ्र म्हणजे पांढरा असतो। तसं साधूचं चरित्र एकदम शुद्ध असतं, शुभ्र। कापसावरती केवळ आपण अशी शाई जरी फेकली तर उमटून पडते, कापसाला डाग लागल्यासारखा वाटतो। म्हणून ज्यांच्या चरित्राला कोणत्याही दोषाचा दुर्गुणाचा डाग नाही त्याला संत म्हणतात। ज्याचं फळ निरस विशद आणि गुणमय आहे। कापूस निरस आहे। कापूस तुम्ही किती हातात घेतलं तर पिळला तर त्याच्यातून काही रस निघत नाही, निरस आहे, विशद आहे, गुणमय आहे। कापसामध्ये रस नाही, तो निरस आहे, विशद आहे आणि गुणमय आहे। कापसाची जी कैरी असते जिला आपण बोंडी म्हणतो, कापसाची जी बोंडी असते ती सुद्धा निरस असते। संत चरित्रामध्ये विषयासक्तीचा रस नसतो, विषय रस नसतो। साधू चरित्रामध्ये असला तर रामरस असतो, लक्षात ठेवा, रामरस। निरस कपास उज्ज्वल असते। संतांचं हृदय सुद्धा अज्ञान आणि पाप रूपी अंधकारापासून रहित असल्यामुळे त्यांचं अंतकरण विशद आहे।
कापसाचा गुण आहे तंतू. कापसापासून काय बनतो? तंतू म्हणजे धागा. कापसापासून धागा बनतो, धाग्यापासून वस्त्र बनते आणि ते वस्त्र तुम्हाला आम्हाला गरमीपासून उन्हापासून संरक्षण करते. तसा संत सत्पुरुष समाजाचं संरक्षण करतात. लक्षात घ्या. कापसाचा धागा ज्यावेळी कापसाचा असतो तो सुईच्या छिद्रातून आपण त्याला टाकतो. सुईला जी छिद्र असतं, सुईला त्या छिद्रातून त्याला आपण आत टाकतो तर ते कापूस काय करतो? ते धागा सुईच्या छिद्राला झाकतो. त्याचप्रमाणे कापसाला वस्त्र बनण्यासाठी किती त्रास सहन करावा लागतो तुम्हाला सांगतो. अगोदर त्याला बोंडीतून काढल्यानंतर रू वेगळ्या, बिया वेगळ्या कराव्या लागतात. त्याच्यानंतर त्याला त्या ठिकाणी बुनावं लागतं. बुनल्यानंतर त्याचा धागा बनतो आणि धागा बनल्यानंतर पुन्हा त्याला वस्त्राच्या रूपातून आडवे उभे धाग्यानं शिवावं लागतं आणि नंतर त्याचं वस्त्र बनतं. त्या कापसाची किती आदळ आपट झाल्यानंतर ते वस्त्र झालं. तसं कष्ट, श्रम आणि तपश्चर्या केल्यानंतर साधू होत असतो, सहजासहजी नाही. लक्षात ठेवा. संत पुरुष समाजाच्या दुःखाचं हरण करतात आणि त्यांच्या दोषाचे छिद्र, समाजामध्ये जे दोष असतील, जीवामध्ये जे दोष असतील त्या दोषाचे छिद्र झाकून टाकतात. आणि असे संत जगामध्ये वंदनीय आहेत आणि कीर्तीला प्राप्त होत असतात. आणि अशा संतांच्या वाणीतून तुम्ही जर राम कथा ऐकली तर राम कृपा तुमच्यावरती झाल्याशिवाय राहणार नाही आणि गजानन महाराजांची सुद्धा कृपा झाल्याशिवाय राहणार. संतांना देव आवडतो. तुम्हाला देव आवडला तर संतही आवडतात. संत आवडले तर देवही तुमच्यावरती कृपा करतो. मग संतांना जगाची कल्याण करण्यासाठी किती सहन करावं. सर्व जगाचे अपराध ते सहन करते. मुक्ताबाई काय म्हणते बा? योगी पावन मनाचा, 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 योगी पावन मनाचा. साहे अपराध जळाचा, साहे अपराध जळाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. संत मुक्ताई म्हणतात, ज्याने आयुष्यामध्ये समाजाचं सर्व काही सहन केलेलं आहे. कोणी निंदा केलेली आहे, कोणी स्तुती केलेली असेल, कोणी प्रशंसा केलेली असेल, कोणी शिव्या दिलेल्या असतील. साधूचं हृदय फार निर्मळ असतं, पवित्र असतं, पावन असतं. सर्व जगाचे कष्ट सहन करून 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 त्यांना साधुत्व किंवा संतत्व आलेलं असतं आणि त्यांचं आलेलं संतत्वच तुमचं कल्याण करत असतं. म्हणून संत समाजरूपी प्रयागामध्ये
तुम्हाला स्नान करायचं आहे. संत समाज हेच प्रयाग तीर्थ आहे आणि संत समाज रूपी प्रयाग तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर तुमचे संपूर्ण पापादिक दोष धुवून जातात. बटू विश्वास अचल निज धर्मा तीर्थ राजस काज सुकर्मा. संत समाज रूपी प्रयागामध्ये आणि आपल्या धर्मामध्ये अटळ विश्वास ज्याचा आहे असा अक्षयवट प्रयाग तीर्थाला तुम्ही जर गेलेत प्रयागराजला, याचं अगोदर नाव होतं इलाहाबाद. काय नाव होतं? इलाहाबाद. अगोदरचं नाव प्रयागराज होतं. मध्ये मुस्लिम शासक आले, त्यांनी त्याचं नाव इलाहाबाद ठेवलं. आता पुन्हा तुमचे शासक आले, ते इलाहाबाद बदललं, आता काय केलं? पुन्हा प्रयागराज. जे होतं तेच केलं, काही नवीन केलं नाही. जे पहिलं होतं ते केलं, पण पहिलं कोणी पुसून टाकलं होतं, पुन्हा डबल करावं लागलं. कष्ट तेवढेच. त्या प्रयागराजला जर तुम्ही गेले, प्रयागराजला मिलिटरी कॅम्प आहे. जुन्या काळामध्ये बादशहाचा तिथे किल्ला होता, आजही आहे. गंगेच्या काठावर किल्ला आहे, त्रिवेणी संगमाजवळ. त्या किल्ल्यामध्ये अक्षयवट आहे. तुम्ही गेले असाल तर जास्तीत जास्त त्रिवेणीमध्ये स्नान केलं असेल, पण तुम्ही तिथं गेल्यानंतर अक्षयवट पाहिला नाही. तेथे वेणी माधवाचं मंदिर आहे. महिला भगिनी तेथे वेणी अर्पण करतात. जसं बालाजीला वेणी अर्पण करतात नाही केस, तसं तिथेही वेणी माधवाचं मंदिर आहे. तिथेही काही स्त्रिया आपल्या वेणी अर्पण करतात. आणि त्या प्रयाग तीर्थामध्ये अक्षयवट आहे. सध्या तो किल्ल्यामध्ये आहे, जिथे मिलिटरी कॅम्प आहे. ज्यावेळी कुंभ मेळा भरतो त्यावेळी त्या अक्षयवट दर्शन खुल्लं केल्या जातं, म्हणजे तेथे अक्षयवटाचं दर्शन केल्या जातं. ज्या अक्षयवटाखाली सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार ब्रह्माजीच्या मानसपुत्रांनी तपश्चर्या केली. लक्षात ठेवा, जेथे संस्कृत व्याकरणाचे कर्ते मुनी पाणिनीने सुद्धा त्या अक्षयवटाखाली तपश्चर्या केली आणि भगवान शिवाच्या कृपेनं त्यांना संस्कृत व्याकरण प्राप्त झालं. 14 सूत्र. 14 सूत्र अशी आहेत. ऐ उंदिलिक एवं ऐ औ छायवरक लन यमंगरणम जबै गणदस जब गणदस कप चटत चटतो कपय शशसर हल. हे 14 सूत्र भगवान शंकराने पाणिनीला दिले आणि त्या 14 सूत्रावरती 4000 सूत्र पाणिनी मुनीनं व्याकरणाचे लिहिले. संपूर्ण विश्वाचं व्याकरण ज्याच्यामध्ये आहे ते पाणिनी व्याकरण. लक्षात ठेवा. आणि तिथे अक्षयवट आहे. संत समाज रूपी अक्षयवटाखाली जर तुम्ही जाऊन बसले, आकथ अलौकिक तीर्थ आओ सत्य मन प्रभा आओ राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम. अकत अलौकिक तीर्थराव. तीर्थराज अलौकिक अकथनीय तत्काल फल देणारा आणि प्रत्यक्ष प्रभाव असणारा तीर्थराज कोण आहे? संत. त्या प्रयाग तीर्थामध्ये त्रिवेणीचं स्नान तुम्ही केलं तर तुम्हाला काहीतरी मेल्यानंतर त्याचं फल मिळेल, पुण्याचा लाभ होईल. परंतु संत समाज रूपी तीर्थामध्ये स्नान जर केलं तर तुम्हाला तुरंत फल मिळते. म्हणून साधू हा खरा प्रयाग तीर्थ आहे. लक्षात घ्या. लय चारी फल अछत तनु साधु समाज प्रयाग.
प्रकारचे फल धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारही प्रकारचे फल संत रूपी तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर. मग संतांच्या तीर्थाचं पाणी कोणतं आहे काय? नाही तर कथा झाली तर मारसाल उडे आमच्या अंगावर. तुम्ही सांगितलं होतं की संत तीर्थात पाणी स्नान करा. संतांच्या मुखातून वाहणारं जे ज्ञान आहे तेच तीर्थ आहे संत रूपी. त्या विचार तीर्थामध्ये जर तुम्ही स्नान केलं तर तुरंत तुम्हाला जे पाहिजे ते प्राप्त होऊ शकते. एवढी मोठी विशेषता आहे. साधूच्या विचारानं काय होत नाही. का कहोई पिक पकहू मराला. गोस्वामीजी म्हणतात मज्जन फल फेकीय तत्काला. तीर्थराज प्रयागामध्ये स्नान केल्यानंतर केव्हा फल मिळेल ते उधार फळ आहे. केव्हा मिळेल हे सांगता येणार नाही. आणि साधू रूपी तीर्थराजामध्ये स्नान केल्यानंतर नगदी फळ आहे. माणसाला उधारपेक्षा नगदी जास्त आवडतो आहे की नाही. मग तुम्हाला तुरंत फल मिळेल. परंतु त्याचा परिणाम काय होतो. संत रूपी ज्ञानगंगेमध्ये तुम्ही स्नान केल्यानंतर माऊलीनं ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे जे ज्ञानगंगे नाहले पूर्ण तो होऊनी झाले शांतीशी आले पल्लव नव्हे. ज्ञानगंगेमध्ये स्नान करा. विचार गंगा. काक होई पिक. कावळा कोकिळा होऊ शकतो संत रूपी प्रयागात स्नान केल्यानंतर. कावळे काय होऊ शकतात. कोकिळा होऊ शकतात. आणि बकहू मराला बगडे हंस होऊ शकतात. संतांमध्ये सामर्थ्य असं. तुकाराम महाराजांनी काय म्हटलं बघा. गाढवाचे घोडे गाढवाचे घोडे गाढवाचे घोडे गाढवाचे घोडे गाढवाचे घोडे घोडे गाढवाचे घोडे करू आम्ही दृष्टी पुढे करू आम्ही दृष्टी पुढे गाढवाचे घोडे घोडे गाढवाचे घोडे घोडे गाढवाचे गाढवाचे घोडे करू आम्ही दृष्टी पुढे. अरे गाढव म्हणजे विचारहीन प्राणी. तुकाराम महाराजांनी गाढवाला उपदेश नाही केला. दोन पायाचे गाढव सुधरावे म्हणून उपदेश केलेला आहे. महिलांना मी अजिबात काही म्हणणार नाही. पहिल्या दिवशी त्यांनी त्यांच्या जागेला शोभा वाढवली. तुमची पा गाढवांची जागा रिकामीच आहे. उद्यापासून बलवाई का त्यांना वाटू द्या काहीतरी मनाला. एवढा दिव्य भव्य दिव्य सोहळा गजानन महाराजांच्या कृपेनं होत आहे. म्हणून आजूबाजूला कोठे कान्यात कोपऱ्यात झाडाखाली बसल्यापेक्षा संस्थांच्या वतीनं तुमच्या सर्वांच्या वतीने एवढा भव्य दिव्य मंडप दिला. त्या मंडपात येऊन बसता म्हणजे मंडपाची शोभा वाढेल आणि आपण केलेल्या खर्चाचंही सार्थक होईल. म्हणून मी काही माणसांना नाही सांगत. तुकाराम महाराजांनी गाढवांना सांगितलं. मी सुद्धा गाढवांना सांगत आहे. लक्षात घ्या. होऊ शकले 7 दिवसात घोडे तर चांगली गोष्ट आहे. चान्स आहे तुम्हाला घोडे व्हायचा. परिस्थिती अशी आहे की काक होई पिक बकहू मराला. कावळा कोकिळा होऊ शकतो. कावळा कसा ओरडतो. कर्कश ओरडतो. घरावर बसला ओरडायला लागला की लगेच खडा घेऊन आपण त्याला पळवतो. कावळ्याची गोष्ट ऐकावं ते काय त्याची वाणी त्याचा आवाज नाही आहे. आणि कोकिळा जर आपल्या घराच्या दारावर बसून झाडावर बसून ओरडायला लागली लगेच कान देऊन ऐकतात आणि एकमेकीला सांगतात किती बाई किती सुंदर कोकिळा गोड ओरडून नाही. इथं संतांच्या कृपेनं कावळे कोकिळा होऊ शकतात.
चिमण्या ओरडून राहिल्या, कोकिळा ओरडवा, तरी कोकिळा आहे. खावळा कोकिळा होऊ शकतो आणि बग म्हणजे बगळे हंस होऊ शकतात. बगळे काय खातात? पाण्यातल्या माश्या, पाण्यातले किडे, पाण्यातली घाण. राजहंस काय खातो? मोती खातो, मोती. मग घाण खाणाऱ्याला मोतीचा चारा प्राप्त करून देणारे संत आहेत. आपणही खातो का नाही घाण? किती पोल्ट्री फार्म कोणत्याही रोड न जा, किती कोंबड्या वाढल्या खायला. अरे कोंबड्या म्हणजे कोंबडे वाढले म्हणून कोंबड्या वाढल्या, दुसरं काय. म्हणून तुम्हाला जर बगड्याचे हंस व्हायचं असेल, माणसाचं अन्न जर माणसाला खायचं असेल तर विचार आहे का? आणि ते संत विचार रामायणाचे विचार. वाल्मिक नारद घट जोनी निज निज मुखन कही, जलचर थलचर नभचर नाना जे जडते तन जीवन. मंगल भवन अमंगल हारी उमा सहित जय जपत पुरारी. मंगल भवन अमंगल उमा सहित जय जपत पुरारी. उमा सहित जय जपत पुरारी. हो वाल्मिक नारद घटजोनी. वाल्मिक तुम्हाला सर्वांना माहित आहे, ज्यानं आयुष्यभर पाप केलं. पण नारदासारखा संत भेटला तर वाल्मिक कावळा होते तर कोकिळा झाली. वंदे वाल्मिक कोकिलम. ज्या वाल्मिकानं काय कोणतं वाईट कर्म केलं नाही असं नाही, पण ते वाल्या कोळी वाल्मिक ऋषी झाले. आणि मी जे सांगत आहे ते रामायण त्यांनी लिहिलं. मूळ रामायण वाल्मिकीचं आहे, लक्षात घ्या. नारदाचं चरित्र तसंच आहे. घटजोनी म्हणजे घटातून ज्याचा जन्म झाला तो अगस्त्य ऋषी, त्याचंही चरित्र तसंच आहे. अगोदर काय होते नंतर काय झाले, तसं तुमचं आमचं अगोदर आपण कसेही असाल, पण संत विचाराने आपलं जीवन जर पवित्र झालं तर आपल्यासारखा भाग्यशाली जगात दुसरा. आणि म्हणून रामकथा ऐकली पाहिजे, कारण संत कथा ऐकल्याशिवाय ज्ञान होत नसतं. बिना सतसंग विवेक न होई राम, कृपा बिनु सुलभ न सोई. सठ सुधर ही सतसंगति पाई, पारस परस कुधात सुहाई. मंगल भवन बिना सतसंग विवेक न होई. संत संघाशिवाय विवेक म्हणजे विचार आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. आणि हे संतांचे विचार कशासाठी आहेत? सठ सुधर ही सतसंगत पाही. अरे दुष्ट दुर्जनांचा सुधार व्हावा आणि ते सज्जन व्हावे. आणि संतच एक अशी फॅक्टरी आहे, संतच एक असं जीवन आहे, ते प्रत्येकाला त्यांच्या जीवनात प्रत्येकाचं जीवन घडवू शकतात. संताजवळ कोणी या आणि कोणी साधू होऊन जा. सुखोबराय म्हणतात, खट नट यावे शुद्ध होनी जावे. यारे यारे लहान थोर याती भलती नारी करावा विचार न लगे चिंता Thank you.
नट यावे शुद्ध होनी जावे दौंडी पिटवी भावे चोखा मेळा. संत चोखोबराय म्हणतात अरे आमच्याकडे खट या नट या दुष्ट या दुर्जन या सज्जन या कोणी या आणि जीवनाला पावन करून घ्या. विचारच माणसाच्या जीवनाला पावन करू शकतात. तुम्ही किती अभिषेक केले कशाचे तर तुम्ही पवित्र व्हाल असं नाही. तो देव पवित्र होईल तो पवित्रच आहे. जोपर्यंत विचाराचा दृष्टिकोन माणसाच्या जीवनाला येत नसतो तोपर्यंत माणसाच्या जीवनाला दिशा मिळत नाही. आणि म्हणून संत संग केला पाहिजे. साधूचं चरित्र आहे, साधूची प्रवृत्ती आणि वृत्ती आहे. सर्व विश्वाला ते आपलं समजतात. तुम्ही आपलं समजा नका समजू पण साधू मात्र सर्वांना आपलं समजत असतात. ही साधूची विशेषता आहे. कारण प्रत्येक प्राणी मात्रामध्ये परमात्मा पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन असतो. प्रत्येकामध्ये ते देव पाहतात. अशी त्यांची देवदृष्टी असते, भगवत दृष्टी असते. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्ती योग माझा निश्चित दानपा. किंवा सिया राममय सब जग आदि करी हो प्रणाम जोगी कृपा आदि. मंगल संपूर्ण जगाला सीताराम स्वरूप जाणतात. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप पूजा ध्यान जप त्यासी नाही. प्रत्येक वस्तूला देव पाहण्याची नजर त्यांची आहे, त्यांची दृष्टी आहे. अशा दृष्टीनं सुसंपन्न साधू असतात. तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगतो. खूप सुंदर उदाहरण आहे. तुम्ही गिरनार पर्वताला गेले असाल. तिथे भगवान दत्तात्रयाच्या निर्गुण पादुका आहेत. गिरवार पर्वताच्या पायथ्याशी जुनागड नावाचं शहर आहे. आणि ज्यावेळी आपण गिरनारला जातो त्यावेळी रस्त्यामध्येच पूर्वी ते जुनागड राज्य होतं. छोटासा देश होता. जाताना आत तिथे सेंट्रल जेल आहे. त्या जेलच्या बाजूला एका निंबाच्या वृक्षाखाली एक संत राहायचे ज्यांचं नाव मस्ताराम बाबा होते. जसे आपले गजानन महाराज होते तसे ते मस्ताराम बाबा होते. विदेही संत. प्रत्येक प्राणी मात्राविषयी त्यांच्या अंतःकरणात दया होती. बाबा नागवेच राहायचे, विरक्त होते. आणि अलौकिक संत. खऱ्या संतांची लक्षणं वेगळी असतात सज्जनांनो. आपण तर अजून खोट्यापर्यंत आलो नाही तर खऱ्यापर्यंत कधी पोहोचणार. ज्या दिवशी राम कृपा करतील त्या दिवशी तुम्हाला खऱ्या सत्पुरुषांचं दर्शन होईल कुठे ना कुठेतरी. आणि नाही झालं तर आपले गजानन महाराज आहेतच मंदिरामध्ये. त्यांना संत समजून दर्शन करा. बाबा मस्ताराम मस्तीमध्ये त्या झाडाखाली पडलेले एका ओट्यावरती पडलेले असायचे. कधी त्यांना असं वाटलं की आपल्याला भूक लागली तर कोणाच्याही द्वारापुढे जायचं आणि भिक्षा मागायची. एके दिवशी बाबांना भूक लागली. ओट्यावरून उठले आणि गावात गल्लीमध्ये एका घरापुढे जाऊन उभे राहिले आणि ते भिक्षा आपल्या वंजोळीमध्ये घ्यायचे. त्यांच्याजवळ काही पात्र नव्हतं, कमंडूल नव्हतं, कपडा नव्हता, झोळी नव्हती.
बाबानी घरामध्ये आवाज दिला, माई मस्ताराम को बहुत भूख लगी है, कुछ हो खाने का तो मुझे दे दे। ते घर धार्मिक होतं, त्या घरची बाई सुद्धा धार्मिक होती। बाईनं 4 पोळ्या, पोळ्यावरती भाजी हातामध्ये अशी आणली, बाबाच्या हातात द्यायची। बाबा जिथं उभे होते दरवाजाच्या पुढे, तिथे कुत्रा पडलेला होता। त्या कुत्र्याला 8-10 दिवसापासून अन्न मिळालं नव्हतं, नालीच्या काठावर पडलेला होता। त्याच्या अंगात त्राण नव्हते राहिले, शक्ती नव्हती राहिली, अन्ना वाचून तळमळू लागला। अरे पाळलेल्या कुत्र्याला तो कोणी भाकर देते, पण मोकाट कुत्र्यांना देतं का? आपण भाकर पोळी तर देत नाही, उलट त्याला दगड काठी मारून पळवतो। त्यानं तुमचं काहीच घेतलेलं नाही, कशाला मारता त्याला? बाबाच्या शेजारी तो पडलेला होता, बाबा उभे होते, बाबांचे दोन्ही हात असे भिक्षेसाठी लांबलेले होते। आणि बाबा असे हात केले, त्या धार्मिक धर्मनिष्ठ बाईनं हातात आणलेली भिक्षा बाबाच्या हातावर ठेवायची। कुत्र्यानं पाहिलं, कुत्र्याला वाटलं आता मला जगण्याचा एवढा चान्स आहे, एवढीच वेळ आहे। मी जर आपल्या शरीराची पूर्ण ताकद एकत्रित करून, ताकद तर राहिली नाही, अन्नच नाही पोटात तर ताकद कुठून येणार आहे? पण त्यानं पूर्ण ताकद लावली आणि त्याला वाटलं की त्या बाबाच्या हातातल्या 4ही पोळ्या आपण हिसकावून घेऊ आणि त्या जर माझ्या पोटात गेल्या तर मला जीवन मिळू शकते। त्यानं एकवटून ताकद उभी केली आणि अशी उडी मारली। बाबांचे हात असे होते, बाबा उंच पुरे व्यक्ती होते, पोळ्या तर कुत्र्याच्या हातात आला नाही, बाबाचा हा भाग आला हातात, कुत्र्यानं तोडूनच घेतला मांस। त्याला भूक लागलेली होती, मांस तोडून घेतल्याबरोबर कुत्रा खाली पडला पहिल्यासारखा। बाबांनाही वाटलं मला कोणीतरी माझं मांस तोडलं, मला कोणीतरी डसलं। खाली पाहता तर कुत्रा होता। तुम्हाला डसला असता आणि कुत्रा खाली पडला असता तुम्ही काय केलं असतं? अरे शेजारचा दगड घेऊन त्याच्या डोक्यात टाकला असता। पण साधू दयाळू असतो, लक्षात ठेवा। दया धर्म का मूल है, दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान। तुलसी दया न छोड़िए जब तक घट में प्राण। जोपर्यंत साधू जीवन आहे तोपर्यंत त्यांच्या हृदयामध्ये दया असते। साधू सर्वस्व सोडेल पण दया त्यागत नाही। साधूचा धर्म, साधूचा गुण दया आहे। दया हा सर्वात मोठा साधूचा सद्गुण आहे, लक्षात ठेवा। करुणा आहे, दया आहे, प्रेम आहे, हे साधूचे गुण आहे। बाबानं पाहिलं कुत्रा भुकेलेला आहे, माझ्या पोळ्या हिसकवण्यासाठी उडी मारली, परंतु पोळ्या काही हातात नाही आला माझा हात। बाबाने हातातून किती हात तुटला हे नाही पाहिलं। बाबा जसे खाली बसले, कुत्र्याला मांडीवर घेतलं, एक एक पोळी त्याच्या तोंडात टाकली। ही साधूच्या हृदयातली दया आहे, लक्षात घ्या। सांगितलं कुत्र्या तुला जेवढं लागतं तेवढं खा, मला नाही मिळालं तरी चालेल, पण तुझी भूक राहायला नको, तुझे प्राण जायला नको। अरे समाजाला विचाराची संजीवनी देऊन समाजाला तारणारा जगात फक्त साधू आहे, लक्षात घ्या। सत्पुरुष भिवू नका, वाजवा ना, काऊन इतके हळूहळू? चोरीनं वाजवायचं मी काहीच करत नाही, काही मला घाबरू नका, तुम्ही लक्षात ठेवा। तुमचा आनंद तुम्ही अभिव्यक्त करू शकता। आता यांची थोडीशी संख्या वाढली पण टाळ्या इथपर्यंत आवाज येणार नाही त्यांच्या टाळ्याचा। हळूहळू येईल उद्यापासून। चला
कारण मी कसा स्पष्ट वक्ता आहे, जे असेल ते सांगणार आहे आणि मला काही तुमची कोणाची भीती नाही. लक्षात घ्या, तुमच्या हितासाठी मला जेवढं सांगता येईल तेवढं मी माझं हृदय ओतून सांगणार आहे. आणि हा अनंत वर्षापासूनचा योगायोग आहे. इकडे अजूनही कधी कथा झालेली नाही, है की नाही? ही पहिली कथा आहे. तुमचा आणि आमचा पहिलाच संबंध आहे आता कथेचा. वास्तविक तुम्ही काही दूर नाही, आश्रमावर उडी मारली तर इथंच उडी पडते, इतकं जवळ आहे. वरून ती वरती आणि तुम्ही खाली आहे. कार्यक्रम झाले, कीर्तन झाले, प्रवचन झाले, पण कथा गजानन महाराजांच्या कृपेनं होत आहे. लक्षात घ्या. म्हणून सर्व जीवनामध्ये संतांचा सहवास, 7 दिवस तुम्हाला विचाराचा सहवास व्हायचा. संतांचा सहवास म्हणजे त्यांच्या सोबत त्यांच्या गाडीतच राहायचा म्हणजे सहवास होतो असं नाही. त्यांच्या विचाराशी आपलं जीवन आपण संलग्न ठेवलं तर हा संत सहवास आहे. आणि म्हणून सियाराममय सब जग जानी, करी हो प्रणाम जोरी जुग पानी. पुढे हे जे कविता आहे, म्हणजे ही जी कविता रामायण एक कविता आहे. लक्षात घ्या, जी काव्यात्मक असते ती कविता असते. रामायण कविता आहे, भागवत कविता आहे, ज्ञानेश्वरी कविता आहे, गाथा कविता आहे. या कविता संतांच्या वाणीतून जन्माला आलेल्या ह्या कविता आहे. म्हणून त्या कवितेचे नाव गाथा आहे, रामायण आहे, ज्ञानेश्वरी आहे. तुम्ही आम्ही सुद्धा कविता करत असतो. तुमच्या आमच्या कविता लोक वाचतील, परंतु संतांच्या कविता श्रद्धेनं वाचतात. संतांच्या कविता वाचल्यानंतर तुम्हाला त्या वाचण्याचा, पारायणाचा लाभ होत असतो. बाकी जे कवी आहेत त्यांचे किती पारायण करा तुम्हाला काहीच मिळले नाही. आता गोस्वामी तुलसी बाबाने जे काही रामचरित मानसाचं विवेचन केलेलं आहे, कवित विवेक एक नहीं मोरे, सत्य कवौली कागज यही मैं रघुपति नाम उदार, अति पावन पुराण श्रुति सार, मंगल भवन मंगल यद्यपि कवित रस एकहून आहे. माझं जे काव्य मी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये ज्या ज्ञानाच्या गोष्टी आहेत, वास्तविक गोस्वामीजी म्हणतात माझ्यामध्ये लिहिण्याचं काही सामर्थ्य नाही. ज्या बुद्धीनं लिहिलं असेल त्या बुद्धीला परमेश्वरानं दिलेलं आहे आणि मी फक्त कोरे कागद काळा करण्याचा प्रयत्न केला. परंतु याच्यामध्ये सर्व जर वाणी कोणाची असेल तर त्या परमेश्वराची आहे. माझी वाणी नाही, कोणाची तरी देवाची, परमेश्वराची. तुकोबरायांनी काय म्हटलेलं आहे, साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, बोलत सेवानी, कविता धनी वेगळाची, कविता धनी वेगळाची. साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, बोलत सेवानी, कविता धनी वेगळाची, कविता धनी साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, शिकविता धनी वेगळाची. मला शिकवणारा, लिहून घेणारा आणि मी तर केवळ निमित्त मात्र आहे. माझ्यामध्ये कुठे एवढी मोठी बुद्धी आहे, परंतु त्या माझ्या परमेश्वराने माझ्या हस्ते हे रामायण लिहून घेतलं.
यद्यपि कवितरस एक नाही. काव्यामध्ये 9 रस असतात. ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला ज्ञानोबाराय म्हणतात, नवरस भरवी सागरू करवी उचित रत्नाचे आगरू की भावार्थाचे गिरीवरू होते या जगा. 9 प्रकारचे रस आहे. करुण रस आहे, शांत रस आहे, अद्भुत रस आहे, शृंगार रस आहे, वीर रस आहे. अशा प्रकारचे एकंदरीत काव्याचे 9 रस असतात. शब्दम रसात्मकम काव्यम. रसात्मक शब्दांना काव्य असं म्हटलेलं आहे. ही संस्कृतात केलेली व्याख्या आहे. वाक्यम रसात्मकम काव्यम. ज्या वाक्यामध्ये रस भरलेला असतात ती वाक्य काव्याची वाक्य असतात. आणि तेच काव्य मी जे काही लिहिलेलं आहे ते मी लिहिलेलं नसून माझ्या रामाने केलेली माझ्यावरती अखंड कृपा आहे. आणि त्या कृपेचंच वैभव मी लिहिलेलं रामायण आहे. अशा प्रकारची ही रामकथा आहे. आणि जो या रामकथेचं श्रवण करेल त्याला जरूर लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हरिकथा खूप सुंदर म्हटलेलं आहे एका संतांनी. रामकथा दिव्य रामकथा, रामकथा दिव्य रामकथा, रामकथा दिव्य रामकथा, रामकथा दिव्य रामकथा, दिव्य रामकथा, दिव्य रामकथा. बोलिए रामकथा दिव्य रामकथा, दिव्य रामकथा, दिव्य रामकथा, दिव्य रामकथा, दिव्य रामकथा, दिव्य रामकथा, रामकथा, दिव्य रामकथा, रामकथा, दिव्य रामकथा,
की संत श्री गजानन महाराज की जय। चरण कमल बंदहु कीन्हे पुरवहु सकल मनोरथ मेरे कलिके कवि न करहु परनामा जिन बरने रघुपति गुण गामा मंगल भवन मंगल हारी कुमारी चले जगत पुरारी बंदौनि पद पंजु रामायण जय निर्मय हो सखर सुकोमल मंजु दोष रहित दोषन अवर राम जय जय राम राम जय जय राम अवर राम जय जय राम अवर राम जय जय चरण कमल बंद होती न केरे त्या श्रेष्ठ कवींचं मी वंदन करतो, त्यांना प्रणाम करतो, नमस्कार। माझ्या अगोदर झालेले व्यासादी कवींना मी नमन करत आहे। या चौपायांच्या मधून त्यांनी कवीची वंदना केलेली, कवीची वंदना केलेली आहे। आणि कवी वंदन करत असताना कवी आणि पंडितगण रामचरित रूपी सरोवराचे सुंदर हे हंस आहे। माझ्या बालकाची तुलसीदासांची विनंती आहे की आपण माझ्यावरती कृपा करावी। तुमच्या कृपेनंच हे सर्व काही होतं। रामायणाचे मूल ऋषी मूल कवी आहेत, ज्यांनी रामायणासारखं आद्य काव्य रचना केली। दोन प्रकारची काव्य असतात, एक आर्ष काव्य असतं जे वैदिक वेद, आणि दुसरे जे काव्य आहे ते नव्य काव्य जे वाल्मिकीने लिहिलं। वाल्मिक ऋषी नव्य काव्याचे कर्ते आहेत। त्यांनी संस्कृताच्या सोप्या भाषेमध्ये आपलं रामकथा म्हणजे रामायण लिहिलं, आणि त्याच वाल्मिकीच्या चरणाशी तुलसी बाबा वंदन करतात।